सरफरोशी की तमन्ना, सरफरोशी की तमन्ना। 20 रिव्हॉल्वर, कारतूस आणि बॉम्ब बनवायचं मॅन्युअल पाठवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना बॉम्ब देऊन अनंत लक्ष्मण कान्हर यांच्या माध्यमातून जॅक्सनचा खून केला आणि त्या खून खटल्यामध्ये ज्यांना फाशीची शिक्षा झाली त्या गोपाळकृष्ण पाटणकरांचा पंटू या नात्याने आजच्या या स्वराज्यभूमी आंदोलनात समर्थपणे आत्मबलिदान करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौजफाटा एकत्रित करून आम्ही या स्वराज्यभूमीचं आंदोलन 2007 पासून कार्यान्वित केलेलं आहे। आजच्या या शुभप्रसंगी खास करून या मीडिया प्रतिनिधींना मला एक विशेष गोष्ट नोंद करायची आहे की या आंदोलनाच्या संदर्भाने पाहिजे तेवढी प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळत नाहीये का? तुमच्या मनात संशय आहे लोकमान्य टिळकांच्या महानतेबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्यातील त्याने केलेल्या आपल्या समर्पणाबद्दल, आणि जर तुम्हाला त्यांच्या कुठल्याही राजकीय दबावाला न दबता तुम्ही स्वतःने सर्व मीडिया पर्सनने जे कोणी नोकरी करता तुमच्या वरिष्ठांना सांगून की लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय पुरुष होते, त्यांना राष्ट्रीय पुरुष सरकारने दर्जा दिलाच पाहिजे, नाहीतर आम्ही तुमच्या व्यवस्थापनामध्ये चोर भ्रष्टाचारी जो काँग्रेसचा ऐकणारे, ज्या काँग्रेसच्या पंतप्रधान म्हणजे जे त्यावेळेचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांना लोकमान्य टिळकाने हा अय्याश व्यक्ती आहे असा उल्लेख केलेला होता, म्हणून काँग्रेस त्यांचं हे स्मारक बनवून देत नाहीये। अशा काँग्रेसचा मी धिक्कार करतो, अशा सरकारचा मी धिक्कार करतो आणि सर्व मीडिया पर्सनना मी आवाहन करतो की यापुढे या आंदोलनाला विशेष धार प्राप्त करण्याकरता तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी, तुम्ही स्वतः मीडिया प्रतिनिधीने याच्यात विशेष पुढाकार घेऊन हे आंदोलन लवकरात लवकर यशस्वी करून राज्य सरकारला तुमच्या दबावातून, लोकांच्या दबावातून, लोकांच्या सहभागातून या भूमीचं स्वराज्य भूमी नामकरण झालंच पाहिजे। आणि हे येणाऱ्या 15 ऑगस्टला 2013च्या 15 ऑगस्टला सरकारच्या वतीने शाही इमामात इकडे झेंडावंदन व्हावं अशी अपेक्षा तुमच्या सर्वांच्या वतीने मी व्यक्त करून मी माझ्या 2 मिनिटं भाषणाचे समर्पण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय लोकमान्य टिळकांचं स्मारक झालंच पाहिजे, लोकमान्य टिळकांना लोकमान्य टिळक हे स्मारक झालेच पाहिजे, स्वराज्यभूमी स्मारक झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। स्वराज्य जन्मभूमी, स्वराज्यभूमी स्मारक समिती, स्वराज्यभूमी स्मारक समिती जिंदाबाद, जिंदाबाद। 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 भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार अरे नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार अरे नाही, कोण म्हणतो देणार नाही। घेतल्याशिवाय राहणार नाही। स्वराज्यभूमी आंदोलनाचं, जय हो। स्वराज्यभूमी आंदोलनाचं, जय हो। स्वराज्यभूमी आंदोलनाचं, जय हो। स्वराज्यभूमी आंदोलनाचं, जय हो। लोकमान्य टिळकांचं, जय हो। लोकमान्य टिळकांचं, जय हो। लोकमान्य टिळकांचं, जय हो। लोकमान्य टिळकांचं। जय हो। अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार अरे नाही, कोण म्हणतो देणार नाही। घेतल्याशिवाय राहणार नाही। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। माननीय पंडित श्री बाल गंगाधर तिलक का जो अवमानना हो रहा है ये कांग्रेस के द्वारा हो रहा है। कांग्रेस इनको नहीं चाहती कि इनको हाईलाइट किया जाए, इनके नाम की कोई योजना नहीं लागू होती है। लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी स्वराज्य भूमी स्मारक समितीचे सदस्य, स्मारक समितीचे सदस्य अशी शपथ घेतो की अशी शपथ घेतो की जोपर्यंत लोकमान्य टिळकांच्या समाधी, लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानासमोर ध्वजस्तंभ उभारला जाणार नाही, ध्वजस्तंभ उभारला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन व लढा चालू ठेवू। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच जोपर्यंत
तसेच जोपर्यंत लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय पुरुष म्हणून घोषणा केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. त्याचबरोबर भारत सरकारचा तसेच राज्य सरकारचा आम्ही स्वराज्य भूमी कार्यकर्ते धिक्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे भारत माता की जय. कारण त्यांनी आता जबाबदारी घेतली म्हणल्यावर आमच्या सर्व भारत या स्वराज्य भूमीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्हाला उपासनेसारखे जे फार महान असे 7-7 आणि 5-5 5 स्टार हॉटेल बांधणारे त्याने आमच्या इकडे संपूर्ण लोकमान्यांची चित्रनगरी बनवण्याचं जे आश्वासन देऊन आम्हाला जे उत्साहित केलेलं आहे, आमचा जो द्विगुणित केलेला आमचा उत्सव, त्याबद्दल स्वराज्य भूमीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही उपासनी साहेबांना धन्यवाद म्हणून आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ देत होतो, तो त्याने स्वीकार करावा. धन्यवाद. हे माझं कर्तव्य समजतो. धन्यवाद. हा त्यांचा मोठेपणा आहे, त्याने हे कर्तव्य समजतो, हा त्यांचा मोठेपणा आहे. आपल्या सगळ्यामध्ये सगळ्यात तरुण आणि तडफदार ज्यांनी फार रक्त जाणीव आत्मपोट तिडकीने बोलतात त्यांचा सत्कार आपले अध्यक्ष सेलम साहेब, कारण दोन्ही तडफदार धन्यवाद. अपंगांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवणं आणि अपंगांना देशभक्तीची जाणीव करून देणारी व्यक्ती श्रीराम पाटणकर यांनी आज त्यांना आम्ही सत्कार करत आहोत. धन्यवाद. अभिमान बाळगावा. मित्रांनो खास करून मीडिया पर्सननो, या आंदोलनाशी माझं रक्ताचं नातं आहे. ते कसं आहे ते समजून घ्या. मी राहणारा जन्माला आलेला गिरगावातल्या केशवजी नायकाच्या चाळीमध्ये, ज्या चाळीमध्ये लोकमान्य टिळकाने 1893 साली पहिला गणेशोत्सव सुरू केला, तो माझ्या पणजोबाने सुरू केला. त्या चाळीमध्ये ज्या पणजोबांकडे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सावरकरांनी डिक्शनरीमध्ये कोरीव काम करून 19 रिव्हॉल्वर, कारतूस आणि बॉम्ब बनवायचं मॅन्युअल पाठवलं होतं. माझ्या पणजोबाने वसईच्या जवळ वालिव गावामध्ये 3 बॉम्ब बनवून, पॅट्रिक ॲसिडचे 3 बॉम्ब बनवून पायाने चालत जाऊन नाशिकमध्ये अनंत लक्ष्मण कानरे यांच्याकडे बैठक घेऊन त्या 3 बॉम्बचं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना वाटप करून त्याचबरोबर 19 रिव्हॉल्वर या अनंत लक्ष्मण कानरे यांना सुपूर्द करून त्या रिव्हॉल्वरने जॅक्सन याचा खून झाला. त्या खून खटल्यामध्ये गोपाळ कृष्ण पाटणकर यांचे पणजोबा, माझे पणजोबा, त्यांना देहांताची शिक्षा झाली आहे आणि त्यांच्या पुण्याईमुळे मी एका प्रचंड मोठ्या अपघातामध्ये अपंगत्व आलेलं आहे. म्हणून मी अपंगांना त्यांच्या स्मृतीमुळे मला पुनर्जन्म मिळाला या भावनेतून मी अपंग क्षेत्रात 25 वर्ष कार्य करतो. अखंड महाराष्ट्रात माझ्या संघटनेची स्थापना केली आहे आणि आजचा हा दिवस स्वराज्य भूमीच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रात या आंदोलनाची आम्ही प्रतिक्रिया लवकरच उमटेल असं आश्वासन तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि ह्याच्याकरता बलिदानाची तयारी ठेवलेले कार्यकर्ते आम्ही सगळे आज उपस्थित आहोत. तुमच्या सगळ्या मीडिया पर्सनना धन्यवाद. आणि अशाच प्रकारे भविष्यात आमच्या या आंदोलनाला समर्थन करून लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या 15 ऑगस्टला राज्य सरकारने इथे ध्वजवंदन करण्याकरता संपूर्ण व्यवस्था तसेच आवश्यक राष्ट्रीय स्मारक घोषित करून आमचा आंदोलन यशस्वी करावं. आणि याच्यामध्ये मीडिया लोकांचा विशेष पार्ट असणार आहे हे तुम्हाला मी परत नमूद करतोय, कारण आम्हाला गेल्या 1.5 वर्ष मीडिया अथॉरिटीने मदत केली नाही. म्हणून की केशवजी नाईक चाळीचे अध्यक्ष, विश्वस्त अध्यक्ष विनोद सातपुते त्या संपूर्ण आंदोलनाचे मार्गदर्शक आहेत आमचे. लोकमान्य टिळकांचा जो पहिला गणेशोत्सव सुरू झाला त्या चाळीचे विश्वस्तांचे अध्यक्ष माझे वर्गमित्र विनोद सातपुते यांना स्वागत समितीच्या वतीने अभिनंदन करतो. विनोद सातपुते. अखंड गिरगाव इथे सामावलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. धन्यवाद. गेले 8 दिवस आपले गुप्ता भरपूर बोललो समितीच्या अध्यक्षांनी करावा. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. नमस्कार, माझं नाव विनोद सातपुते. मी आता इकडे उपस्थित आहे ते प्रकाश शिलंगेचे कार्यकर्ते आहेत की लोकमान्य स्मारक इकडे चौपाटी लावावं त्यानिमित्त उपस्थित आहे. माझा वैयक्तिक पाठिंबा त्यांना आहे. श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था
च्या वतीने मी आता उपस्थित नाही आहे. मी विनोद केशव सातपुते म्हणून आता उपस्थित आहे आणि माझा सर्वस्वी पाठिंबा त्यांना आहे. आणि धन्यवाद 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 धन्यवाद. आज या टिळकांचा विचारधारांवर प्रेम असणारे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सगळ्यांनी शपथ घेतली आणि त्यामुळे स्वराज्य भूमी नाव डिक्लेअर करायची गरज राहिलेली नाही. आज त्याची पायाभरणी झाली असं मी समजतो. सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम आपला इथेच संपला असं मी घोषित करतो. आता 23 जुलैला यायचं. इथून पुढे कधी 15 ऑगस्ट 26 जानेवारी बोलवायची गरज नाही. आपण जिवंत असो तोपर्यंत आपण या दर मुंबईत याल आणि या ठिकाणी आपली श्रद्धांजली व्हा. कारण 70 वर्षांनी तो वयस्कर मनुष्य फॉरेन मध्ये निघून गेला तर आपली पण जबाबदारी सगळा असं मी आपल्याला समजतो. एक ऑगस्ट सांगा. 1 ऑगस्ट सांगा. पण 23 जुलै आणि 1 ऑगस्ट आम्ही येतो. मी 1 ऑगस्टला येतोच पण ते 1 ऑगस्ट पुण्यतिथी असते त्यांची त्यामुळे तेव्हा यायचं म्हणजे तेव्हा इथे कार्यक्रम इकडे झेंडावंदन करता येणार नाही असं आम्हाला लिखित दिलेलं आहे. हा फार मोठा लोकमान्यांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. आज सरकारला येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी गाडून टाकूया आणि त्याचा आपला राग व्यक्त करूया आणि त्यामुळे ते पत्रक आपल्याला द्यायचं. लोकमान्य टिळक की लोकमान्य टिळक हे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नव्हतं. महाराष्ट्राला शिवाजीची आठवण परत लोकमान्य टिळकांनी करून दिली. शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती केली. आज गणेशोत्सवाचं जे स्वरूप आहे ते अत्यंत हिडीस झालेलं आहे. पण लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतला गणेशोत्सव हा समाज उत्थानासाठी होता. ते समाज उत्थान, ती समाज क्रांती आणि राष्ट्रीय भावना पुन्हा चेतवायची असेल तर इथे एक अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांचं स्मारक होणं आवश्यक आहे. आणि जर शक्तीस्थळ यांनी सांगितलं, राजघाट यांनी सांगितला, हे संपूर्ण जगातले लोक जेव्हा भारतात येतात ते या स्थानांना भेट देतात. तसंच इथे या स्वराज्य भूमीवरती जे स्मारक होईल त्या स्मारकाला प्रत्येक व्यक्तीने येऊन भेट दिली पाहिजे. जो आंतरराष्ट्रीय येऊ या राष्ट्रीय येऊ, जो बाहेरगावून येऊ, त्या सर्वांनी इथे भेट द्यावी आणि लोकमान्यांचं पुण्यस्मरण परत व्हावं या संकल्पनेला मी माझं उत्स्फूर्तपणे संपूर्ण योगदान द्यायला तयार आहे. धन्यवाद. मी या आजच्या दिवशी मुद्दाम जाहीर करू इच्छितो. टिळक महाराज की जय. बोला बोला. सन्माननीय उपासनी साहेब, स्मरण व्हावं हे स्वराज्य भूमीमुळेच होऊ शकतं. त्यांचा इतिहास काय आहे तो लोकांना माहीत नाही आहे. की इथे समाधी आहे, कित्येक लोकांना माहीत नाही ती समाधी आहे ती. आणि ते शालेय क्रमिक पुस्तकात जर आलं तर ही सांगायची पाळी आपल्यावर कोणावरही येणार नाही आहे, अशीही आम्ही मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे इथे लोकमान्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे ते या समाधीस्थाना ठिकाणी व्हावं. आणि जे आता आम्ही आवाहन करू इच्छितो हाय पॉवर कमिटीला की त्यांनी निश्चित ते चांगलं काम करतायत, परंतु त्यांनी लोकमान्यांचा आदर, देशभक्ती हे सर्व लक्षात ठेवावं. लोकमान्य तुम्ही जो विचार करता त्यावेळेला ही समाधी आहे याचं भान ठेवलं जावं. त्या हाय पॉवर कमिटीने त्यांना भेडवाल्यांसारखं किंवा अनधिकृत बांधकामांच्या लाईनला आणू नये. त्यामुळे लोकमान्यांचा अपमान तर होतोच पण न्यायालयाचा सुद्धा अवमान होतो. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाला ज्यांच्यामुळे आज सत्ता लोकांना मिळालेली आहे, सत्तेचा आनंद जे भोगत आहेत त्यांनी ह्याची जाणीव ठेवावी की लोकमान्य त्यांनी स्वतः पुढे यावं आणि ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन स्वराज्य भूमीसाठी पाऊल उचलावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा, त्यांनी आपलं पदाचं पदही बाजूला ठेवावं आणि ते नम्र व्हावं लोकमान्यांपुढे. आणि ज्या ज्या वेळेला ते जेव्हा शपथ घेतील, शपथविधी पार पडेल त्यानंतर त्यांनी लोकमान्यांच्या समाधीला दर्शन घेतलं पाहिजे. कारण राष्ट्रपती सुद्धा दिल्लीमध्ये राष्ट्रपती होण्यापूर्वी जेव्हा राष्ट्रपतीचं पदाचं शपथ ग्रहण करतात त्यानंतर प्रथम पुढे जात असतील तर महात्मा गांधींच्या समाधीवरती राजघाटवर. आणि जर राजघाटवर जर राष्ट्रपती जाऊ शकतात तर आपले मुख्यमंत्री का जाऊ शकत नाहीत असा माझा सवाल आहे.
आणि जर मुख्यमंत्री गेले तर जनतेमध्ये आज लोकमान्य टिळकांच्या बद्दलची जी आदराची भावना ती निर्माण होईल. पण जर लोकमान्य टिळकांना दुर्लक्षित केलं तर लोकांमध्ये या सरकारबद्दल एक नाराजी आणि सरकारबद्दल एक प्रक्षोभ निर्माण होईल आणि याची जाणीव सरकारने ठेवावी. पण प्रयत्न झाले 30 तारखेला आता